सांगितलं की या ठिकाणी जिरवाजिरवीचं काम हे आम्ही व्यवस्थितरित्या करू किंवा गाळ काढलेला आहे, राहिलेला गाळ आम्ही काढू आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे तो रोख आमच्यावर होता असं आपण म्हणतात, तर निश्चितपणाने ते राज्याचे नेते आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. परंतु त्यांनी ही या ठिकाणी कोल्हे विरोधक यांची मूठ बांधण्याची प्रयत्न केलेला आहे आणि जरी त्यांनी तसं केलं तरी आमचे कोपरगावची जनता ही सुज्ञ आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, कारण की जवळपास 1-1.5 वर्ष झालं आज मंत्री होऊन आणि 1-1.5 वर्षांनीच कोपरगावची आठवण का झाली असा प्रश्न देखील अनेक कोपरगावकरांना माझ्यासहित पडतो आहे. गेल्या वेळी विधानसभेला जो पराभव झाला त्यावेळेस त्यांनी देखील असा आरोप केला की विखे पाटलांमुळं किंवा त्यांच्या सगळ्या याच्यामुळे पराभव झाला. आजचं हे जर कालचं स्टेटमेंट बघितलं विरोधकांनी जे मोड बांधली जाते याच्याकडे बघितलं तर त्याच्यावर शिक्कामोर्तब निश्चितपणाने शिक्कामोर्तब हा झालेला आहे आणि त्यावेळेस देखील हे सर्वश्रुत होतं. राज्य पातळीवरच्या सगळ्याच लोकांना त्याची कल्पना होती की जेव्हा त्यांचे मेव्हणे या ठिकाणी उभे राहिले आणि 15,000च्या मताधिक्य त्यांनी घेतला आणि आपल्या उमेदवाराचा अवघ्या 700-800 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु एवढं झाल्यानंतर देखील मेव्हण्यांना त्या ठिकाणी महानंदचं चेअरमनपद त्या ठिकाणी मिळालं. NDDBवर त्यांना दिल्लीवर त्यांना नेतृत्व करायला मिळालं आणि जणू काही दुग्ध मंत्रीपद त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी जणू काही तो बक्षीसच आम्हाला पाडल्याचं त्यांना दिलं का काय, हे असा प्रश्न अनेक लोकांना होता. पण कालच्या दौऱ्यामध्ये आणि त्यांच्या मेव्हण्यांच्या भाषणामुळं ते सिद्ध झालं की त्यांची रणनीतीचा भाग म्हणूनच त्यांनी त्यावेळेस त्यांना उभं केलं होतं. टार्गेट का केलं जातं? कोल्हेंलाच टार्गेट का केलं जातं, कारण की कोल्हे हे पक्षाची एकनिष्ठा आहे. भाजपमध्ये जुने आहात, जवळपास 10 वर्ष झाले भाजपमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि या ठिकाणी कदाचित आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही आमच्या परीने जास्त अधिकचे प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांना कुठंतरी यश येताना दिसतंय. त्याचं श्रेय जनता किंवा लोक आम्हाला देतात, म्हणून त्याची कोणाला काहींना अडचण होत असेल. खरं तर वास्तविक बघता आम्ही फक्त MIDC मंजूर झाले, आम्ही केलेल्या प्रयत्नांना हातभर जे काय तुटपुंज आमचा प्रयत्न होता त्याला यश आलं, याचा आनंद उत्सव आम्ही साजरा केला आणि आम्ही कोणावर टीकाही केली नाही. ज्यांनी ज्यांनी याला सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आभार मानले आणि एवढं असताना देखील काहींच्या पोटात, एवढ्या सगळ्यांच्या पोटात दुखायला नको होतं असं आमचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या नेत्याचं बोर्ड धरून तुम्ही जाताय असं त्यांचं म्हणणं नाही, आम्ही कोणाचंही बोट धरून आम्ही जात नाही आहोत. आम्ही पक्षाबरोबर एकत्रित आहोत. सहकाराची निवडणूक होती, त्याच्यामध्ये 2 विचार एकत्रित आले. ती निवडणूक आम्ही लढवली, जिंकलो. निवडणूक झाल्यावर आम्ही जाहीर केलं की सहकारापुरती निवडणूक होती, आमचा विषय संपला. तरी देखील त्याला अजूनही राजकीय झालर द्यायचं काम जर नेते मंडळी करत असेल तर ते चुकीचं आहे. त्याचा वावर जास्त वाढला असं त्यांचं म्हणणं घ्यायचं. आता त्यांचा रोख कोणाकडे होता ते मला माहीत नाही, परंतु आम्ही आमच्या मतदारांशी प्रामाणिक आहोत. आम्ही तेवढं त्यांचं काम करत राहणार. भाजपमध्ये आणि त्या विरोधात ज्या पद्धतीने त्यांनी करत आहे ते त्यांना पक्षात देखील मदत होते का आणि गोष्ट पक्ष मानणार? निश्चितपणाने आम्ही पक्षाचा प्रामाणिकपणे गेले 10 वर्ष काम करत आहोत. पक्ष हे बघता आहे, ज्या वेळेस पक्ष एक आमदार निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करत असतं, अशा परिस्थितीमध्ये अजून युतीमध्ये जागा वाटप देखील झालेले नाही आहे आणि ते गॅरंटी घ्यायची गप्पा या निमित्ताने करता आहे. मागच्या वेळेस देखील मामा म्हणून त्यांनी ती जबाबदारी घेतली होती, परंतु ते ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचं काय झालं हे सर्व जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे. 5 आमदार त्या ठिकाणी भाजपचे पराभूत झाले आणि आता याचा आनंद साजरा करायचा विरोधकांनी
का त्याचा विचार करायचा हे विरोधकांनी ठरवायचं आहे की त्यांची गॅरंटी घेतलेली आहे म्हटल्यावर आता त्याचं काय होईल ते ते वेळच सांगू शकतात. निश्चितपणाने जर अशा पद्धतीने पक्ष वाढवायचा असेल तर असं नेमके आम्हाला कळत नाहीये की एकीकडं पक्षाला एक एक जागेसाठी राज्यसभा आणि विधान परिषदेवर ज्या जागा निवडून आणायच्या होत्या त्याकरता एक एक जागेसाठी भांडावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये जागा वाटप झालेली नाहीये आणि ते गॅरंटी घेत आहे की मी निवडून आणतो. मला एवढंच म्हणायचं आहे, आमचा तालुका किंवा मतदारसंघ एवढा लाचार नाही की बाहेरच्या लोकांनी येऊन तिथल्या आमदार निवडून आणायची गॅरंटी घ्यावी. आम्ही आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा आमदारांनी जरी त्यांची जागिरी स्वीकारली असली तरी आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही स्वाभिमानाने आमचा तालुका योग्य तो निर्णय योग्य त्या वेळी घेतील. उलट माझं म्हणणं आहे की दुसऱ्यांची गॅरंटी घेण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी आपली गॅरंटी घेतली तरी खूप जागा निवडून येतील असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. काळेंना चिंच पाठबरोबर मिळालं तर कोल्हेंवर असा काय परिणाम होऊ शकतो? त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण की मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आमचा तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे. ज्यांना या ठिकाणी 25-25 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं तालुक्याने आणि तालुक्याला काय मिळालं हा देखील तालुक्यातील सुज्ञ नागरिक प्रश्न विचारल्या वाचून राहणार नाही. 35 वर्ष ज्यांच्याकडे लाल दिवा होता त्याच्या लाल दिव्याच्या कारकिर्दीमध्ये या तालुक्याचे जावई म्हणून काय मिळालं हा प्रश्न देखील सुज्ञ नागरिक विचारू शकता. ज्यांच्याकडं दक्षिणेची खासदारकी सध्या स्थितीमध्ये जिल्हा बँक, DPDC, शिर्डी संस्थान, जिल्हा परिषद सगळंच प्रशासक आहे आणि सगळे सत्ता केंद्र एका कुटुंबाकडं असताना अगदी जिल्हाध्यक्ष देखील त्यांच्या विचाराचा असताना देखील तालुक्याला काय मिळालं हा स्वाभाविक प्रश्न तालुक्याचे युवक आणि मतदार विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं उत्तर जर असेल का खूप काही मिळालं तर निश्चितपणाने तालुक्याचे लोक त्यांचं ऐकून मतदान करतील काळ्यांना आणि नसल तर सत्याच्या बाजूने ते उभे राहतील. मध्यंतरी प्रदेशाध्यक्षांचा दौरा झाला, त्या दौऱ्यामध्ये कोल्हे काही दिसले काय कारण आहे? नाही, असं संघटनेचे दौरा होता तो आणि त्यामध्ये जे अपेक्षित होते पदाधिकारी ते पदाधिकारी उपस्थित होते आणि स्वतंत्ररित्या कोपरगावमध्ये दौरा घेण्याचं प्रदेश अध्यक्षांनी आश्वासित आम्हाला केलेलं आहे आणि म्हणून हे कौटुंबिक भांडण आहे आणि ते प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या कौटुंबिक भांडणामध्ये लक्ष घालतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे मतदारसंघामध्ये वाढणे असतील कोणत्या असतील यांना सोबत घेऊन वज्रमुख बांधण्याचा प्रयत्न जो आहे तुम्ही करू नका आणि तुमचा अभिमन्य करणार का असं वाटतं? नाही, असं मला त्यांचे प्रयत्न जरी कालच्या कार्यक्रमावरून जाणवत असले तरी ते यशस्वी होतील असं मला अजिबात वाटत नाही. शिर्डी मतदारसंघामध्ये आम्ही कुठेही थोरातांच्या मदतीने निवडणुका लढवल्या नाही. त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसाठी केलेली ती तडजोड म्हणा किंवा त्यापुरती केलेली युती होती, त्या पलीकडं मी त्याच्याकडे काही बघत नाही. परंतु ज्या पद्धतीने एक किरकोळ त्यांच्याही विभागाचे उद्घाटन नसताना देखील एक 2-4 कोटी 8 कोटी 10 कोटीच्या कामांच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टर बिघड होऊन परत जातं, खाजगी विमानाने त्या या ठिकाणी येतात. म्हणून असं कुठलं महत्त्वाचं उद्घाटनाचं काम होतं असं सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं 7-8 कोटीचं काम होतं, आरोग्य विभागाचं 4 कोटीचं उद्घाटन होतं, तो विभागही त्यांच्या अध्यंतरीत नाही. DPDCचं 1.5 कोटीचं काम होतं. त्याच्याकरता खाजगी विमान हेलिकॉप्टर एवढ्या येण्यापेक्षा ज्या वेळेस प्रसंग या तालुक्यावर आले त्यावेळेस जर तसे धावून आले असते तर निश्चितच तालुक्याचे नागरिक म्हणून आम्हालाही त्याचा अभिमान वाटला असता. परंतु कुठंतरी राजकारणाचा वास या सगळ्या कालच्या दौऱ्यामध्ये आमच्या सहित सगळ्याच कार्यकर्त्यांना जाणवला.
हे मात्र निश्चित. महायुती सरकारमधले आमदार आहे काळे, त्यामुळं ते पालकमंत्री म्हणून त्यांना बळ देण्यासाठी आले ते. मग तुम्ही तर पक्षाचे सदस्य आहात, तुमचं बळ कुठं देत आहे? तोच तर खरा प्रश्न की ज्यावेळेस आम्ही पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवली त्यावेळेस सुद्धा आम्हाला ते बळ मिळालं का नाही या आमच्या समोरचा प्रश्न होता. आणि काल त्याचं उघडपणे त्यांनी ते एका दृष्टीने पुष्टी केलेली आहे की 2019ला आम्हीच कोल्ह्यांना पाडलं अशा स्वरूपाचंच त्यांनी कालच्या त्यांच्या भाषणातून जणू काही सांगितलं, असंच त्याचा सार निघू शकतो. आगामी काळात विधानसभेला देखील विखे पाटलांनी सांगितलं की आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत, असे काळेंना तुम्ही सांगितले काल. बरोबर आहे, त्यांनी काल तसं जाहीररित्या सांगितलं त्यांच्या पाठीशी आहे. अजून या युतीतल्या पक्षांची जागा वाटप झालेली नाही. झालेली नसताना देखील त्यांनी त्यांना जाहीर करून टाकायचं उमेदवार म्हणजे जणू काही हा पक्षाचाही, पक्षश्रेष्ठींचा, पक्ष संघटनेचा अपमान आहे असं आम्ही समजतो. मग आम्ही पक्षात काम करावं का नाही हा प्रश्नाचं उत्तर देखील पालकमंत्र्यांनी द्यावं. आमची गरज आहे का नाही हे देखील पक्षाने त्या ठिकाणी सांगावं. म्हणजे आम्हाला तरी कळेल की आपण ज्या पक्षासाठी 10 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि काम करून देखील जर त्या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिक कुरघोड्यांमुळं वेगळ्या पद्धतीने वेगळं वळण जर दिलं जात असेल तर कार्यकर्त्यांनाही त्याचा संभ्रम आल्याशिवाय राहत नाही, हे देखील खरं आहे. या सगळ्या गोष्टींमधून भाजपात कुठेतरी नाराज आहात? नाही, आम्ही भाजपात नाराज नाही आहे. आम्ही भाजपाचे पक्षश्रेष्ठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्या ठिकाणी बावनकुळे साहेब असतील, आमचं काम पक्षाचं बांधणीचं काम चांगलं चालू आहे. आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने आम्ही संघटनेची बांधणी करतो आहे. परंतु अशा कुरघोड्यांमुळं निश्चितपणाने जसं मागं जर हे 5 आमदार जिल्ह्यातले निवडून आले असते तर कदाचित महाविकास आघाडी त्या ठिकाणी सत्तेत आलीच नसती. आणि म्हणून नुसतं आमदारांची हानी न होता काही लोकांच्या धोरणामुळं संपूर्ण राज्याचीच हानी झाली आहे का काय? पक्षाची तर झालीच झाली, पण राज्याची 2.5 वर्ष वाया गेले का काय असं प्रश्न अनेक राजकीय विश्लेषकांना येतो. आणि त्याचा मोठासा फटका हे 5 आमदार नगर जिल्ह्यातले पडल्यामुळं निश्चितच झालेला आहे आणि त्याचे परिणामही आपण भविष्यात पाहिलेले होते. हे जर कुरघोड्या थांबल्या नाही, कोल्हेंचं पुढचं भवितव्य काय असेल, म्हणजे कशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल? हे बघा, आम्ही मागेही सांगितलं की आम्ही 2004ला काय झालं, 9ला काय झालं, 14ला काय झालं, 19ला आम्हाला कोणामुळे पाडलं हे सर्वश्रुत आहे. वार झाला, हल्ला झाला, आम्ही प्रति हल्ला किंवा वार कधी केला नाही. परंतु शेतकऱ्यांच्या आग्रहाखातीर आम्ही सहकारी संस्थेची निवडणूक लढवली, ती विजयी झालो आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आमचं सहकारात राजकारण नको, म्हणून आम्ही तो विषय तिथंच सोडला. परंतु त्यानंतर देखील तिथं आम्हाला गणेश कारखान्यामध्ये परवानगी मिळू देणं नाही, कर्ज मिळू दिलं नाही, तिथं ऊस तोडणी कामगारांना ॲडव्हान्स देऊ दिला नाही किंवा अतिरिक्त नोटीस. आजही आमची हायकोर्टामध्ये केस होती गणेश कारखान्यांची. जेव्हा त्यांनी राजकारण तिथं चालू केलं मग त्या राजकारणाच्या अनुषंगाने आम्हालाही राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं लागेल. आणि जर भविष्याच्या दृष्टीने या ठिकाणी जर त्यांची कुरघोडी होत असेल तर आम्हालाही पर्याय राहणार नाही. आम्हालाही योग्य तो निर्णय आमच्या सहकाऱ्यांशी बसून घ्यावा लागेल. पुढचा निर्णय थोरात कोल्हे एका गाडीत असतील. भविष्यात उमेदवारीची तयारी आहे दादा? नाही, तो प्रश्न वेळ काळ ठरवल, पक्षश्रेष्ठी ठरवतील, आमचे सहकारी सवंगडी ठरवतील. आज भाष्य करणं काही उचित ठरणार नाही. भविष्यामध्ये थोरात आणि कोल्हे असे एका गाडीत राहतील विधानसभेत? नाही, तो थोरात कोल्हे विखे आमचे काही बांधावरून भांडण नाही, आमचे वैचारिक भांडण आहे. पक्षाशी आम्ही आज बांधील आहोत. आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमची व्यथा मांडणार आहोत. आज आम्ही भाजपमध्ये आहोत, आम्ही भाजपमध्येच राहणार. परंतु भाजपनी ज्या पक्षात 25-30 वर्ष ज्यांनी घालवलं, एवढं मोठं मंत्रिपद किंवा एवढी मोठी ताकद, 3 नंबरचं खातं किंवा शपथविधी ज्यांची झाली, त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याकडून असं किरकोळ द्वेष
एखाद्याच्या विरोधात ठेवून अशा पद्धतीने भाषण करणं हे आमच्यासारख्याला अपेक्षित नाही. ते नेते ज्येष्ठ नेते आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. आमच्यासारख्यांच्या दृष्टीने त्यांनी एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा वचपा काढण्याच्या दृष्टीने भाष्य करणे किंवा आमच्यासारख्या एका छोट्या सहकारात काम करणाऱ्या, मी तर कुठली निवडणूकही लढवलेली नाही आहे, काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात जो पक्ष संघटना आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय, यांच्या विरोधात एवढी वज्रमूठ बांधून जणू काही कुठंतरी एवढं घाबरून जाऊन अशा पद्धतीने केल्याची कृती असं आम्हाला वाटतं. आणि आमचा आग्रह तोच राहील की अजूनही त्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणाने कोपरगावकर म्हणून आम्ही देखील त्यांना डोक्यावर घेऊन नाचू. ही सदरील गोष्ट ही न्यायप्रविष्ट आहे. मी त्याच्यावर फारसं काही भाष्य करू इच्छित नाही. परंतु हे खरं आहे की शासन जसं त्यावेळेस संस्थेला वेगवेगळ्या प्रकल्पाला शासन ही जागा देत होते विशिष्ट प्रकल्पासाठी, पण त्याचं जे काय शर्तभंग झालेली आहे ती आमच्या संस्थेकडून झालेली नाही. ती काही दुसऱ्या जी संस्था आहे, आपण नाव घेतलं, त्या संस्थेकडून तिची शर्तभंग निश्चितच झालेली आहे. ज्या हेतूसाठी दिलेली होती त्या हेतूचे काम न करता दुसरं तिथं व्यावसायिक बांधकाम केलं गेलेलं आहे. आणि म्हणून पण एकत्रितच दिली असल्यामुळं त्याला आमचंही नाव त्या संस्थेत दिलेलं आहे. आम्ही योग्य ते कागदपत्र न्यायालयासमोर ठेवलेले आहे. आम्हाला खात्री आहे की आम्हाला त्याच्यामधून न्यायालय न्याय देईल. परंतु दुसऱ्या संस्थेने निश्चितच तिथं शर्तभंग केलेली आहे. म्हणजे शर्तभंग आधी आमदारांकडून झालेला असताना किंवा आदेश असताना ते काम करत आहे, आता इथे काम सुरू आहे, कुठेतरी हा सत्तेचा नाही, सत्तेचा म्हणण्यापेक्षा कोर्टाचा देखील आदेश डावलल्यासारखं होईल त्याच्यामध्ये. कारण की त्याच्यावर माझ्या माहितीनुसार स्टे आलेला आहे. निश्चितच कोर्टाचा अवमान होईल त्याच्यामध्ये. असं दिसतं एकंदरीत आता तुमच्याच बोलण्यात येत आहे की आपली गॅरंटी घेतली तर निश्चितपणाने ते चांगलं होईल, जास्त लोक निवडून येतील पक्षाचे आणि एक हाती पक्ष सरकारमध्ये यायला मदत होईल. परंतु गॅरंटी आता ती चायना मेड गॅरंटी नको, ती चांगली गॅरंटी पाहिजे. कारण मागच्या वेळेस त्यांनी आमची गॅरंटी घेतली होती आणि त्याचं काय झालं हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे. आता ती ज्यांची गॅरंटी त्यांनी घेतली त्यांनी त्याचा विचार करावा. आमची गॅरंटी नुसते कोपरगावचीच लोक नाही, तर आमची गॅरंटी राहत्यातले बरेचसे हितचिंतक देखील आम्ही इकडून निवडून यावं म्हणून गॅरंटी घेणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमची काही काळजी नाही.